चैतन्य, पहिले तर वेलकम वेलकम बॅक. मी आहे का वेलकम? मला वाटतं मी मागच्या मॅचला नव्हतो तर जिंकली होती मुंबई. So मी नाही रे, म्हणजे गेलेला बरं. काय बोलू. खरं तर गाईज, आम्ही मॅच अजून संपली पण नाहीये, पण आम्ही झाली जस्ट संपली. हा म्हणजे ऑल आउट आत्ताच जस्ट विकेट पडली. वा, क्या बात आहे, किती सुंदर. Yes. बट नाईस परफॉर्मन्स गाईज. मुंबईने दाखवून दिले की 100 रनने आम्ही हरू पण शकतो, तसं हरू पण शकतो. Yes, exactly. आणि मागच्या मॅच मध्ये सगळेजण म्हणत होते की GT वर्सेस तिलक वर्मा होतं, या मॅच मध्ये संजू सॅमसन वर्सेस Samsung. Absolutely. काही फरक नव्हता. काय मग आता काय, आता सगळं तर बोलून झालेलं आहे की हार्दिकने हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. म्हणजे मलाही कळत नाही की आपण परत परत तेच कसं काय बोलणार. म्हणजे आता किती वेळा बोलणार. आणि हो. मी किती वेळा इंटेंट बद्दल बोलणार, आपण किती वेळा शर्फेन रदरफर्डचा योग्य उपयोग आणि योग्य ठिकाणी वापर, ह्या गोष्टी किती वेळा बोलणार. Absolutely. म्हणजे एकमेव गोष्ट आहे की जी MI ने ठीक केली, मला असं वाटलं, म्हणजे आतापर्यंत या मॅचेस जे काय हरत होतं, की बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये थोडं मी असं म्हणेन की येस, मला असं दिसतंय की ऍटलिस्ट 5 पैकी 3 बॉलर्स तरी असे आहेत की ज्यांच्याकडे बघून असं वाटू शकतं की हा, हे चांगली बॉलिंग करतील किंवा हे एखादा स्कोर आहे तो डिफेंड करू शकतील. एक तर बुमरा, अश्विनी आणि अल्ला गझनफर, हे तिघ जण आहेत की जे मला असं वाटतं की जे सॉलिड टीम आहे, हे तिघ चांगलं करतायत. कधी कधी सँटनर चांगली टाकून जातो, कधी नाही. आजचा काही दिवस त्याचा खास नव्हता. पण अगेन, मी जे कॉमेंट्रीमध्ये पण ऐकलं की तो स्पिन करायचं ट्राय पण करत नाही. आणि एक्झॅक्टली एक्झॅक्ट म्हणजे ते दिसलं पण, आणि ते कॉमेंट्रेटर्स कडून पण कळलं. आणि एक्झॅक्टली याच्या अपोजिट CSKने केलं की त्यांच्या प्रत्येक स्पिनरने प्रयत्न केलाय आणि तो सक्सेसफुल झालाय. तर मला कळत नाही की तुम्ही जर स्पिनर असाल तर ठीक आहे, एखादा बॉल तुम्ही काहीतरी एक्सपेरिमेंट केला की स्पिन नाही केला, नुसता म्हणजे स्पीडमध्ये फेकला, ते समजू शकतो. 6 मधला एखादा दुसरा बॉल असा असू शकतो. पण बाकी 4 ते 5 बॉल तर तुम्ही स्पिनर आहात, तुमचं मेन काम आहे स्पिन करणं किंवा प्रयत्न करणं. व्हेरिएशन वर काढतो तो, आतापर्यंत तरी काढत आलाय. पण ज्या वेळेला आता ड्यू कितपत होता मला माहिती नाही, अजिबात नाही. हा, सो जेव्हा ड्यू नसतो तेव्हा ऍक्च्युली ड्यू जेव्हा नसतो तेव्हा त्याची इफेक्ट जास्त झाली पाहिजे, कारण ड्यू असला की स्लोअर बॉल पण फास्ट जातात. एक्झॅक्टली स्किड होतात. राईट. आणि तरी पण मी बॉलिंग डिपार्टमेंट वर एवढं नाही बोलणार. आणि म्हणजे ठीक आहे, काही ठिकाणी रन्स, म्हणजे हार्दिक पांड्याचा अगेन आज जरा दिवस चांगला नव्हता की त्याच्या बॉलिंगला खूपच त्याने मार खाल्ला, म्हणजे पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणि त्याने कुठेतरी हे स्वतःवर आता काम करणं गरजेचं आहे की म्हणजे तू पॉवर प्लेला यायचं का त्याने, हा एक मोठा प्रश्न आहे. की कारण ऍक्च्युली ना, माझं परखड मत होतं, ही इज वन ऑफ द बेस्ट बॉलर्स, म्हणजे नॉट लाईक बेस्ट बॉलर्स, पण वन ऑफ द बॉलर्स हू कॅन हँडल द स्विंग बॉलर. आणि त्यांनी ते प्रूव्ह केलं, इंडियासाठी पण टाकली त्यांनी बरेचदा आधी पॉवर प्ले. राईट. सो तो टाकू शकतो. पण जेव्हा तुम्ही रन्सला जातात, आता तो पॉवर प्ले मध्ये पहिल्या ओव्हरला आय थिंक किती 15 रन, 20 रन, म्हणजे 18 रनला गेला पहिल्या ओव्हरला, तर परत त्यांनी पॉवर प्ले मध्ये येणं, हे मला नाही वाटलं. Yes. कारण बिकॉज तुला इतक्या इझिली मारतायत तर यू आर इझिली पिकेबल फॉर दॅट. म्हणजे त्याला तुला पिक करू शकतात, तुला इझिली मारू शकतात आणि कॉन्फिडन्स आहे एक्झॅक्ट. परत तू जर येत असतील, अनलेस विकेट गेल्यात समोर, तर ते मला नाही वाटलं. येस, म्हणजे 2-3 गोष्टी फक्त मी बॉलिंग बद्दल मलाही असं वाटलं की, म्हणजे इन जनरल की MI च्या बॉलिंग लाईनअप मध्ये हार्दिक पांड्या हा पॉवर प्ले बॉलर आहे का. आणि ठीक आहे, म्हणजे मी एखादी ओव्हर त्याने एक्सपेरिमेंट म्हणून टाकणं, याच्यात मला अजिबातच काही गैर वाटत नाही किंवा चुकीचं वाटत नाही. पण तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे की एक ओव्हर टाकल्यानंतर जर तुला कळलंय की या ओव्हरला मला मार पडलाय, मला 15+ रन पडलेत किंवा अगदी 12+ रन जरी पडले असतील, तरी मग त्या बॉलरने, आणि बिंग अ कॅप्टन तू हा विचार करू शकतो की मी दुसरी ओव्हर लगेच पॉवर प्ले मध्येच टाकायला, तिथे कुठेतरी तुम्ही एक 8-10 रन तुम्ही वाचवू शकता टीमचे. आणि हा विचार मला असं वाटतं हार्दिकने करायला पाहिजे. दुसरं, मला अजून एक असं वाटतं की
अश्विन कुमारला पॉवर प्ले मध्ये एखादी ओव्हर देऊन बघायला हरकत नाही. म्हणजे जे बुमराच्या बाबतीत जसं आपण करतो की सुरुवातीच्या 2 ओव्हर आणि शेवटला 2 ओव्हर, तर तसंच सेम अश्विनीच्या बाबतीत करता येऊ शकतं का? ऍटलिस्ट एक ओव्हर देऊन बघावं तरी. हा, एखादी ओव्हर म्हणजे जसं तुम्ही स्वतः तो घेतोय हार्दिक स्वतः 19-20 रन देतोच आहे, तर मग एखादी ओव्हर द्यायला हरकत नाही. आणि अगेन जर ती चांगली पडली तर फॉलोअप ओव्हर पण द्यायला हरकत नाही. म्हणजे आय डोंट माइंड. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही जर 4 ओव्हर बुमरा आणि 4 ओव्हर अश्विनी हे जर या 8 ओव्हर जर चांगल्या पडत असतील तर तुम्हाला फक्त मधल्या 12 ओव्हर मॅनेज करायच्या. त्यात सुद्धा अल्ला गझनफर हा चांगल्याच सांगतोय ओव्हर. हो, म्हणजे ऍक्च्युली तो म्हणजे पहिल्या मॅच नंतर त्याला बसवलं मुंबईने, पण ऍक्च्युली नंतरच्या मॅचेस जेवढ्या मॅचेस खेळलाय त्यांनी खूप चांगली बॉलिंग टाकली. येस. म्हणजे बुमराला पण मार पडत होता तिकडे त्यांनी चांगली टाकली. येस. तर म्हणजे सो मला असं वाटतं की ह्या गोष्टी आहेत की ज्या बघायला पाहिजे. म्हणजे आता मी खरं सांगू का, मी थोडासा जो असा फॅन असतो ना की आता म्हणजे मी होप सोडले काइंड ऑफ. म्हणजे ठीक आहे की अजूनही म्हटलं तर मुंबईला म्हणजे अगदी तुम्ही मॅथमॅटिक्स केलं तर चान्स आहे, पण म्हणजे आता असं आहे की तुम्हाला एकतर सगळ्या मॅचेस जिंकायला लागतीलच कंपल्सरी. सिंगल मॅच प्लस तुम्हाला नेट रन रेट पण म्हणजे ज्या कुठल्या उरलेल्या मॅचेस आहेत त्यातल्या 2 ते 3 मॅचेस तुम्हाला मेजर डिफरन्सने जिंकायला लागतील, जेणेकरून तुमचा नेट रन रेट बऱ्यापैकी सुधारेल. बघ, आजच्या लॉस नंतर -0.736 झालाय, जो प्लस 0. समथिंग होता तो आता -0.7. आता अगदी म्हणजे आपण अगदी मॅथमॅटिकल इक्वेशन नाही सांगू शकत, पण आता एवढं नक्कीच सांगू शकतो की मुंबईच्या ज्या मॅचेस उरलेत त्या सगळ्या त्यांना जिंकायच्या आणि त्यातल्या त्यांना 50% मॅचेस तरी चांगल्या मार्जिनने जिंकावे लागतील. अर्धे जेवढे उरलेत त्यातल्या. हे शक्य आहे का माहित नाही, आय डोंट नो. मे बी ते सगळ्या जिंकतीलही, पण त्या चांगल्या मार्जिनने जिंकणं हा जो एक मुद्दा आहे की नेट रन रेट सुधारण्यासाठी, ते होईल का माहित नाही. आणि त्याची नाहीचीच शक्यता मला जास्त दिसते. सो नोईंग मुंबईची टीम, इट इज क्वाईट पॉसिबल की ते करू शकतात, पण आता मोमेंटम त्यांच्याकडे नाही. मोमेंटम सोड रे, मला म्हणजे मीच बोर झालोय माझं ऐकून की पुन्हा इंटेंटच नाहीये, जिंकण्याची इच्छाच दिसत नाहीये. आणि ह्याचं मी परत एकदा असं सांगेन की बॅटिंग खूपच निराशादायी म्हणजे परफॉर्मन्स होता. फारच घाणेरडा परफॉर्मन्स मुंबईकडून. म्हणजे डिमोरलायझिंग, हा शब्द मला आठवत नव्हता मगापासून. डिमोरलायझिंग होता. येस. आणि डिमोरलायझिंग मी खरं सांगू म्हणजे लोकांना हसायला येईल आणि लोकांना असं वाटेल काय बोलतोय हा, अरे हार्दिक पांड्या तर दुसऱ्याच बॉलला आउट झाला. गाईज, हार्दिक पांड्याचा एकमेव हार्दिक पांड्या होता ज्याचा मला इंटेंट दिसला की हो नाही खरंय. म्हणजे हे बघ, आउट होणं न होणं हा एक वेगळा भाग आहे, पण तुम्हाला पहिल्या दुसऱ्या बॉलपासून तुम्हाला तो इंटेंट तर पाहिजे. आणि हार्दिक पांड्याचा याच्यात दोषच नाही, याच्यात रदरफोर्डचा दोषच नाही, याच्यात पूर्णपणे दोष पहिल्या 4 बॅट्समनचा आहे पूर्णपणे. बिकॉज जेव्हा तुम्ही 200+ म्हणजे अगेन बॉलिंगचं जे राहिलंय ते नंतर कव्हर करू, पण 200+ रन तुम्ही चेस करायला येता आणि एवढा आळशी परफॉर्मन्स असतो तुमच्या पॉवर प्लेमध्ये की वाटतच नाही तुम्हाला 200 रन चेस करायचे. असं वाटतं की तुम्ही 120-150 म्हणजे असं काहीतरी चेस करायला उतरलाय. इतकं आरामात सगळं चालू होतं. म्हणजे वनडेचे सुद्धा आजकाल वनडे सुद्धा एवढ्या स्लो खेळले जात नाहीत रे पॉवर प्ले मध्ये. ऍब्सोल्युटली. काय ना, एकूणच म्हणजे आता मालेवारला पाहिला जो 2 मॅचेसच खेळला, मला त्याच्यावर मालेवारचं सोडून द्यायचं मी त्याच्याबद्दल नाही, बट नाही, मला त्याच्यावर एक जाणवलं की तो जसा आउट होता ना, ही इज अंडर लॉट ऑफ प्रेशर आणि अजिबातच कॉन्फिडन्स नाहीये त्याला. असे शॉट्स मारून आवडलं. आजचा बॉल सुद्धा त्यांनी कुठे मारायचा प्रयत्न केला आणि तो कसा आवडला नाही. मी परत एकदा मालेवर पण सोडून दिलं. जसं मी अल्ला गझनफरच्या बाबतीत केकेआरच्या विरुद्ध बोललो होतो ना की मार खाल्लाय चोके यार, पहिली मॅच दुसरी मॅच इट्स ओके. बाकीचे 3 बॅट्समन काय करतात, त्यांचं काय? व्हॉट अबाउट डिकॉक, व्हॉट अबाउट नमनदीर, व्हॉट अबाउट सूर्यकुमार अँड व्हॉट अबाउट तिलक वर्मा? सी फ्रँकली, नमनदीरचं मी एक्सक्यूज देऊ शकतो त्याला, बिकॉज तो आतापर्यंत या मॅच पर्यंत चांगला खेळलाय. म्हणजे तो एकटाच, तो आणि एखाद दुसऱ्या मागच्या मॅचला तिलक वर्मा, आदिर रदरफोर्ड असे 2-3 प्लेयर्स एक मॅच खेळले. त्यात नमनदीर काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युट करत होता त्याच्या साईड. पण ठीक आहे, आज फेल गेला. पण क्विंटन डिकॉकनी काय केलंय ना, 1 सेंचुरी मारून त्यांनी रिकल्टनला बाहेर काढलं, स्वतः बसलाय आणि आता तो स्वतः फेल होतोय.
नाही रे, मी नमनधीरचं पण मी अप्रिशिएट नाही करणार, बिकॉज कसं आहे माहिती का, जो झाला तो पास्ट आहे. तू आजच्या मॅच मध्ये काय केलंस बॉस? म्हणजे हा सेम प्रश्न मी तिलक वर्माला पण विचारेन. तू मागच्या मॅच मध्ये असशील हिरो, तू या मॅच मध्ये तू मॅच घेऊन डुबलायस. आणि फ्रँकली मला एक्सपेक्टेडच नव्हतं की तिलक वर्मा या मॅचला बरा खेळेल, कारण झाली सेंचुरी, आता बाकीच्या एक्झॅक्टली. आणि मी लेट्स बी ऑनेस्ट, तो मागच्याही मॅच मध्ये 22 बॉल 19 रन हे काही इम्प्रेसिव्ह नाहीये. इट्स जस्ट दॅट की बिकॉज तो शेवटपर्यंत टिकला आणि नंतर त्याने 300-350च्या स्ट्राईक रेटने मारला, त्याच्यामुळे मग तो ऍव्हरेज 200+ झाला आणि समहाऊ स्कोर्ड 101. पण हे तिलक वर्माला कळायला पाहिजे, किंवा अर्थात त्याला स्वतःलाच कळायला पाहिजे, तो काय अगदी काही इतका पण म्हणजे नवीन प्लेअर नाहीये, की हे रोज नाही होणार आहे हा चमत्कार की 20-22 बॉल मध्ये 20-22 रन आणि मग नंतर एकदम तू कव्हर करशील. हे रोज नाही होणार आहे, हे मॅजिक नाहीये. एक्झॅक्टली. आणि मला ना हे बघ, मला ना एक लाईनअप मला सजेस्ट करायची आहे की ही थोडी तरी वर्क होऊ शकते का इन फ्युचर, पण मला वाटत नाही त्याचा काय उपयोग आहे. पण ठीक आहे, आपण आपल्या ह्याच्यासाठी म्हणूया. मला अंडर कॉन्फिडंट आहे. मला वाटतं नमनधीरनी स्वतः ओपनिंगला यावं. आता क्विंटन डिकॉक, रिकल्टन किंवा रोहितला आणा ना, काय फरक पडतोय? म्हणजे नाहीतरी तुम्ही म्हणजे शिशीच करताय ना. रोहितला आणा. एक्झॅक्टली. तोच एकमेव आहे, मुळात पहिली गोष्ट तर तोच एकमेव आहे की ज्याने हा इंटेंट T20 मध्ये आणायला सुरुवात केली ऍज अ ओपनिंग बॅट्समन. एक्झॅक्टली. सो ठीक आहे, रोहित असेल अवेलेबल तर वेल ग्रेटच. सो त्याला आहे ना, नमनधीर वन डाऊन येऊ दे. नमनधीर नंतर नंबर 4 ला रदरफोर्डच आला पाहिजे. एक्झॅक्टली. त्याचं काय लोणचं घालायचंय का? भेंडी खेळ, तू 7-8 बॉल खेळ आरामात आणि नंतर सुट. कारण तो आज पण बघ आला किती पहिल्या का दुसऱ्याच बॉलला त्याने ट्राय केला आणि आउट झाला, विच इज ओके. 5 विकेट गेल्या 85 ला, त्यानंतर तो आला. सो ही इज एक्सपेक्टेड टू हिट आणि मारताना आउट झाला, ठीक आहे, दॅट इज एक्सपेक्टेड. बट त्याला जास्तीत जास्त बॉल त्यांनी खेळणं गरजेचं आहे. सो नंबर 4 त्यांनी आला पाहिजे. आय डोंट थिंक सूर्यकुमार यादवची जागा या टीम मध्ये आहे आता, कारण हो म्हणजे मलाही असं वाटतंय. आणि एस्पेशली आज जेव्हा मी विल जॅक्सला बघितलंय ग्राउंडवर, तो आलेला आहे मुंबई इंडियन्सच्या, आणि अनफॉर्च्युनेटली सँटनर हाताला हे घालून बसला होता. म्हणजे विल जॅक्सची एंट्री आणि अगेन मला असं वाटतं दानिश मालेवारला, तुम्हाला असं वाटतंय ना तो खेळू शकतो, ठीक आहे ना, त्याला खेळवा. ठीक आहे, त्याला खेळवा. सूर्यकुमारच्या ऐवजी त्याला खेळवा आणि रोहितला ओपनिंगला जर शक्य असेल तर आणा. स्टील टीम सेम असू शकते. म्हणजे दानिश जर जसं वाटत असेल नेट प्रॅक्टिस मध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यात की तो खेळू शकतो, इट्स ओके. पहिली दुसरीच मॅच तर इट्स ओके, लेट हिम प्ले. आणि आपण या गोष्टीच्या अगेन्स्ट नव्हतोच, आणि आपण ह्या गोष्टीच्या बाबतीत बोललो होतो की नवीन प्लेयर्सने फेल जाणं हा मुद्दा नाही. तुम्ही जे एस्टॅब्लिश प्लेअर आहे आणि जे जागा बळकावून बसलेले आहात एमआय मध्ये, ते काय करताय? एक्झॅक्टली. म्हणजे सो तू तुझा लाईनअप सांगत होता. सो रदरफोर्ड, राईट. रदरफोर्ड नंबर 4 वर. नंबर 5 वर मला वाटतं हार्दिक पांड्यानी येणं गरजेचं आहे. त्यालाही सुद्धा मी ऑब्झर्व केलंय, तो सुरुवातीला बॉल घेतो, त्याला तो इव्हन जरी पहिल्या बॉलपासून सुटायचा त्यांनी प्रयत्न केला ना, तरी तो मग लवकर आउट होऊ शकतो, चान्सेस त्याचे आहेत. पण नंबर 5 वर तो हवा. तिलक वर्मा वर्ल्ड कप मध्ये ॲज अ फिनिशर चालला होता, त्याची ती जागा आहे. मला वाटतं नंबर 6 वर तिलक वर्मा इज अ बेस्ट ऑप्शन. येस. आणि विल जॅक्स जर असेल एक्झॅक्टली नंबर 7 वर येऊ शकतो. 7 वर, किंवा म्हणजे तुम्ही विल जॅक्सला पण अगेन पुढे मागे करू शकता, डिपेंड ऑन द रिक्वायरमेंट. बरोबर. सो असे ऑप्शन्स आहेत. नंतर नंबर 8 पासून तुम्ही अजून तुमचे बॉलर्स आणि काय जे कोण असतील ते आज नाही. परत शार्दुल गोलवरचं प्रेम मला काही झेपतच नाही. ते आता इंजर्ड होता म्हणून त्याच्या इंजुरीला रिप्लेसमेंट म्हणून आला होता. पण बरोबर नाही अरे, आता काय म्हणजे किती वेळा सांगायची ही गोष्ट. म्हणजे आपल्याकडून एका फॅन्स कडून ही गोष्ट एमआय ला जाणं इथे हीच मोठी लाज्यास्पद गोष्ट आहे की हे एमआय ला कळू नये की म्हणजे हे हा तर कॉमन सेन्स आहे ना रे, की जो प्लेअर खेळतोय आणि जो तुम्हाला जिंकून देऊ शकतो त्याला तुम्ही जास्त बॉल खेळायला द्याल का त्याच्यावर अजून जास्त प्रेशर टाकून त्याचा आहे तो फॉर्म घालवाल? म्हणजे काय झालंय ना, म्हणजे रदरफोर्डनी येऊन आरसीबी समोर किती 7व्या नंबरवर वगैरे आला असेल तेव्हा, म्हणून एवढ्या रन केला म्हणून त्याला त्याच नंबरवर आणतात. म्हणजे मला काही आणि मुळात अगेन म्हणजे मी रदरफोर्ड आणि म्हणजे हार्दिक बद्दल सुद्धा बोलणार नाही. त्याच्या बॉलिंग बद्दल मी नक्की क्रिटिसाइज केलं, पण त्याच्या बॅटिंग मध्ये क्रिटिसाइज करण्यासारखं आज काही नव्हतं.
म्हणजे लोकांनी असं म्हणूच नाही की हे काय दुसऱ्याच बॉलला मारला आणि आउट झाला. ऑफकोर्स, कारण तुमचे जे सुरुवातीचे अगेन मी दानिश मालेवर सोडून दे, पण बाकी 4 बॅट्समनने इतकं छान काम करून ठेवलं की 10चा रिक्वायर्ड रन रेट 15वर नेऊन ठेवला. मग तुमच्याकडे हार्दिक पांड्याकडे काय उरला ऑप्शन? दुसऱ्या बॉल पासून बॅट उठवणं हाच ऑप्शन उरला. रदरफोर्डकडे हाच ऑप्शन उरला. एक्झॅक्टली. बघ, आता तिसरी विकेट गेली 15व्या बॉलला 11वर असताना, आणि यांनी पार्टनरशिप केली 73 रनची. किती बरं, 9.2 ओव्हर, म्हणजे 56 बॉलमध्ये यांनी 53 रनची पार्टनरशिप केली. जेव्हा तुम्हाला 200च्या वर तुम्ही चेस करता. एक्झॅक्टली माय पॉइंट की 56 बॉल्स मध्ये 73ची पार्टनरशिप आहे, जी म्हणजे नाही रे. म्हणजे आणि अगेन म्हणजे हे तर नंतरची गोष्ट. म्हणजे मला काय म्हणायचंय की तुझाच पॉइंट मी पुढे नेतो की आता तुम्ही 100 रनने ही मॅच हरला, म्हणजे MI 100+ रनने मॅच हरला, तर 150+ रन हरला असता. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की काही फरक नाही पडत की जर तुमच्या विकेट्स गेल्या आहेत ना, इट्स ओके. तुमच्याकडे म्हणूनच 7व्या 8व्या नंबर पर्यंत बॅटिंग आहे ना. पण तुमचा जर प्रयत्नच नसेल आणि सगळं जर असंच असेल की 15व्या ओव्हर नंतर बघू, शेवटच्या 5 ओव्हरला बघू, तेव्हा काय बघायचं? तेव्हा 20 आणि म्हणजे 15, 16, 17, 18 असा रिक्वायर्ड रन रेट झाल्यावर तुम्ही जर बघणार असाल तर म्हणजे बेसिकली तुम्ही तेच करताय की तुम्ही हार्दिक पांड्या आणि रदरफोर्डवर सगळी मॅच टाकताय आणि तुम्ही आपलं टुकू वन डे सारखं काहीतरी खेळायचं, स्वतःचे रन बनवायचे. म्हणजे हा अतिशय सेल्फिश प्ले होता आणि अतिशय म्हणजे नाहीच. अरे म्हणलं तुला 2 वर्षापूर्वी गेम बदललेला आहे आणि प्लेयर्स अजून बरेच बदललेले नाहीयेत. अनफॉर्च्युनेटली सूर्यकुमार यादव त्यातला एक प्लेअर आहे. तिलक वर्मा मागच्या मॅचला त्यांनी सॉलिड एक्सलरेट केला आणि तो खेळू शकतो, ऍटलिस्ट खेळू सगळेच गोष्ट वेगळी. नाही, मला वाटत नाही सूर्यकुमार खेळू शकतो. नाही, मला असं वाटतं सूर्यकुमार पण खेळू शकतो, पण माझं तेच म्हणणं आहे की इंटेंटच नाही. तुम्हाला जर सगळं म्हणजे तुम्ही जर असं ठरवूनच आलेला की पहिले 10-12 बॉल मी 10-12च रन करणार, इथेच संपलं. कारण तुमच्याकडे आहेतच 120 बॉल, त्यातले तुम्ही 12 बॉल 100च्या स्ट्राईक रेटने खेळताय. म्हणजे तुम्ही बेसिकली 10% मॅच म्हणजे 100च्या स्ट्राईक रेटने खेळताय. खाऊन टाकलं, बरोबर. आणि सूर्यकुमार यादव माझं यासाठी प्रॉब्लेम माहितीये तुला, म्हणजे तो मिडल ओव्हर्सला येतो आणि मिडल ओव्हर्सला ट्रेडिशनली जास्तीत जास्त स्पिन बॉलिंग होते. राईट. आज चेन्नईने पण तेच केलं. CSK जास्तीत जास्त स्पिनर्स होते. त्याच्याकडे एकच शॉट आहे स्पिनरला मारायला, तो म्हणजे स्वीप शॉट. गेल्या 7 मॅच झाल्या. 7 मॅच मध्ये आय थिंक 3 मॅचेस मध्ये तो स्वीप शॉट मारताना आउट झालाय. हो, आणि सूर्यकुमार यादवचं ना जे बॉलिंगचं काय म्हणता येईल, एक तो आपण वॅगन व्हील म्हणतो, ते सगळ्यांनी डाउनलोड केलंय आणि सगळ्यांना माहिती की तो कुठे बॉल कसा आल्यावर कसा मारतो. आणि त्याला हार्डली म्हणजे आता जे पूर्वी त्याला 100% किंवा 99% सक्सेस रेट होता, तो जे मागे मारत होता सुपला आणि ते, याच्यात त्याचा आता पर्सेंटेज तो घसरून मला असं वाटतं 10-20% आहे. की म्हणजे जर 10 वेळा तिथे बॉल आला तर आणि त्याने 10 वेळा ट्राय मारला तर त्यातला एखाद दुसऱ्या वेळा 6 जाईल, बाकी 6-8 वेळा तो आउटच होईल. कारण सगळ्यांना कळलेलं आहे त्याची बॅटिंग कशी आता. ऍक्च्युअली म्हणजे मी आता हे बघत होतो रे की मुंबईचं स्क्वॉड, आता सूर्यकुमार यादव सारखा मोठ्या प्लेअरला रिप्लेस करायला काहीतरी त्यांना हे पाहिजे. म्हणजे मी तर तुला सांगितलं की जर त्यांना दानिश मालेवर असं वाटतंय की तो खेळू शकतोय तर ठीक आहे, मे बी ओपनिंग नाही तर तुम्ही त्याला 1 डाऊन किंवा 2 डाऊन आणू शकता आणि रोहित आणि डिकॉक ची ओपनिंग तुम्ही ठेवू शकता. मला हे बघ, एक तुला सांगू का चैतन्य, मला माहित नाही, जसं आपण लास्ट टाइम पण बोललो ना की रोहित किंवा हे तसं करू शकतात का बाकीच्या, म्हणजे जसं आता फ्रेश म्हणजे जशी यंग प्लेयर्स जे खेळतात तसं खेळू शकतात का, तर ह्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. पण मी एक सांगू शकतो रोहित शर्माचं, की रोहित शर्मा हा सेल्फलेस प्लेअर, तो इंटेंटने नक्कीच खेळेल, तो कदाचित आउट होईल. आणि हेच माझं म्हणणं आहे की आउट व्हायला पण हरकत नाही, पण तुमचा इंटेंट तर दाखवा. काय झालं 2 विकेट गेल्या तर? रोहित शर्मा आता अशा स्टेजला आहे ना तो इंडियाचा कॅप्टन, त्याला काही प्रूव्ह नाही करायचंय कोणाला. He has nothing to lose. He has nothing to prove. Exactly. So he is gonna be selfless. That is no doubt. पण सूर्यकुमार यादव मला असं वाटतं की त्याला कळतच नाही की तू इंडियाचा कॅप्टन असलास तरी कधीही लाथ पडेल. मला असं वाटतं त्याचं प्रोसेस ऑलरेडी बॅकएंडला सुरू आहे. म्हणजे अय्यरने तर प्रूव्ह करतोच आहे अय्यर.
पण त्याच्याही पेक्षा मी असं म्हणेन की अय्यर प्रूव्ह करण्यापेक्षा ना सूर्यकुमारने स्वतःच्या पायावर दोंडा पाडतो स्वतःच, की तो स्वतःच दाखवतो की हाऊ आय एम नॉट केपेबल, म्हणजे अँड नॉट जस्ट बिंग अ कॅप्टन, म्हणजे बिंग इन द टीम. म्हणजे मला अनफॉर्च्युनेट आहे, इंडिया वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन आहे तो, पण आय फील ही डझंट डिझर्व दॅट कप अनफॉर्च्युनेटली. आणि म्हणजे आपण खूप सूर्यकुमारवर क्रिटिक करतोय, पण आज सूर्यकुमार बरोबरच नमनधीर, तिलक वर्मा आणि क्विंटन डिकॉक हे सुद्धा 3 प्लेयर्स आहेत की ज्यांना मी क्रिटिसाइज करू इच्छितो. बरोबर ना, त्यांनी तेच काम केलंय आज, की मला माहित नाही की वरतून काय म्हणजे संदेश काय येतोय. जेव्हा तुमचा बॅटिंग कोच हा पोलार्ड आहे तेव्हा तुम्ही टेस्ट मॅच कशी काय खेळताय? त्यांना वाटलं येणार आहे पोलार्ड खेळायला. अरे सिरियसली यार, टेस्ट मॅच सुद्धा चांगली एंटरटेनिंग होते माहितीये का, एवढं स्लो नाही खेळत आजकाल. टेस्ट मध्ये सुद्धा एंटरटेनमेंट असते जास्त. आणि अजून एक तुला मी ऑब्झर्व केलेलं ते मी तुला सांगतो, म्हणजे आपण ह्या चौघांना क्रिटिसाइज तर केलंच, पण ह्या चौघांमध्येच म्हणजे ह्यांनी अजून एक वाईट काम काय केलंय माहितीये का, की म्हणजे नॉट जस्ट इंटेंट, आपण इंटेंट बद्दल बोलतोय, अरे तुम्हाला 1 रन घ्यायला लाज वाटते का? म्हणजे मला काही समजलंच नाही. लाज वाटते का की म्हणजे मारलं तर 4 किंवा 6च, पण मी धावणार नाही, ते माझ्या तत्वांमध्ये बसत नाही, असं काही आहे का? म्हणजे हे हा कुठला खाईन तर तुपाशी नाही तो हा कुठला फॉर्म्युला आहे MI ने घेतलेला? मला अजिबात कळलं नाही. मला ना अजून एक गोष्ट खटकली. मी आता बघितलं मुंबईचे, आपल्या बॉलिंग बद्दल बोलत होतो हार्दिक पांड्याने की त्यांनी आला 2 ओव्हर टाकल्या त्यांनी पॉवर प्ले. मागच्या मॅचला काय झालं होतं जेव्हा ते जिंकले, हार्दिक पांड्याने 1च ओव्हर टाकली होती, विकेट काढली होती, पण ती पण ओव्हर 18 रनला गेली होती. एक्झॅक्टली. आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसरी नाही टाकली. हा एक्झॅक्टली. आणि पॉवर प्ले मध्ये त्यांनी त्या काय त्याचं नाव क्रिशला भगत, हा, आणि त्यांनी चांगली टाकली होती. हा एक्झॅक्टली. आज तो 15व्या ओव्हर नंतर कळाला, मला झेपलंच, मलाही नाही कळलं. विसरून गेला होता हार्दिक पांड्या की याला पण देऊ शकतो आपण. एक्झॅक्टली, मला काही कळलंच नाही. आणि तू जर बघितलं असशील, मला माहित नाही तू बघितलास की नाही, तर हार्दिक पांड्याने खिशातून चिठ्ठी काढून तो वाचत होता. अगेन म्हणजे मी काही याच्यावर बोलू नाही शकत, बिकॉज आपल्याला कोणालाच नाही माहिती की तो एक्झॅक्टली काय वाचत होता, बट किंवा काय नक्की त्याचा प्लॅन होता किंवा डोक्यात काय चालू होतं. बट जर त्याचा संबंध हे बॉलिंग कॉम्बिनेशनशी असेल आणि जर तू आधीपासून ठरवून आला असेल की असंच खेळवायचं, तर दिस इज ऍब्सोल्युटली रॉंग किंवा दिस इज ऍब्सोल्युटली पथेटिक. की म्हणजे तूच बघ ना, ऍज अ कॅप्टन तू काय म्हणतोयस किंवा तुझ्या डोक्यात काय की मागच्या मॅचचं विनिंग कॉम्बिनेशनवरच मी या मॅचच्या लाईनअपला खेळवतोय, मी कोणाला चेंज नाही करत. बरोबर. मग मागच्या मॅचचं विनिंग कॉम्बिनेशन का होतं ते सुद्धा अनालाइज करणं गरजेचं आहे ना ऍज अ कॅप्टन, की मी कोणाला कुठल्या ओव्हर दिल्या होत्या, पॉवर प्लेला मी कोणाला ओव्हर दिल्या होत्या, त्या पॉवर प्लेमध्ये त्या बॉलरनी कशा ओव्हर टाकल्या होत्या. जर क्रिश भगत हा नवीन बॉलर असून पहिली मॅच असूनही चांगला इम्प्रेस केलं त्यांनी पॉवर प्लेच्या बॉलिंगमध्ये, तर तू त्याचा कॉन्फिडन्स वाढवून त्याला परत पॉवर प्लेमध्ये बॉलिंग देशील का त्याला डेथ ओव्हरला ठेवशील? हो ना. आणि अगेन आहे तो कॉन्फिडन्स घालवण्यावर का भर आहे मुंबई इंडियन्सचा? म्हणजे मला समजलंच नाही. तुम्ही रुदरफोर्डचा कॉन्फिडन्स घालवताय त्याच्यावर एवढं प्रेशर टाकून, नवीन बॉलर्सने चांगलं परफॉर्म केलेलं असताना तुम्ही परत त्याला तो रोल द्यायला पाहिजे, तो देत नाहीये. बरं, मागच्या मॅचमध्ये उलट हार्दिक पांड्याला भलेही 18 रन पडले असते, पण त्याने आपल्या बटलरची विकेट घेतली. तर मी तर असं समजत होतो की चल तुला 18 रन पडू दे, पण तू विकेट घेतलीस ना, यू डिझर्व अ सेकंड ओव्हर इन पॉवर प्ले. ठीक आहे, तुला पडले असतील रन. आणि आजच्या मॅच मध्ये एक्झॅक्टली उलट, की ना तुला विकेट मिळाली आणि प्लस तुला 17-18 रन पडले, पण आज मात्र साहेबांमध्ये एवढा कॉन्फिडन्स आला की आज मी सेकंड ओव्हर टाकतो. विकेट घेऊन तू सेकंड ओव्हर टाकत नाही, आणि जिथे विकेट नाही मिळत आणि तुला धुतला जातोयस तिथे तुला सेकंड ओव्हर टाकायला यायची आहे, आणि जो चाललाय क्रिश त्याला तुला द्यायचं नाही. म्हणजे एकूण एक पझलच होतं ते. कारण तू पाहिलंस ना तर सॅमसंग इज ओनली कॉन्स्टंट प्लेअर जो पहिला आला आणि तो शेवटपर्यंत खेळत होता, शेवटच्या बॉल पर्यंत. बाकी त्यांच्या कंटिन्युअस विकेट चालल्या होत्या. म्हणजे 32ला पहिली गेली, 72ला दुसरी, 91ला तिसरी, 122ला चौथी, 165ला पाचवी, म्हणजे कंटिन्युअस चालू होतं. असं कोणी त्याच्याबरोबर एक्झॅक्टली एकमेव टिकून होता आणि बाकी सगळे थोडे इंटरव्हल नाही. एक्झॅक्टली. सो असं पण नाहीये की हे खूप मारतायत आता, एक मोठी पार्टनरशिप चालू आहे तर याला नको द्यायला, बरोबर काही नव्हतं. सो आय रिअली डिडंट अंडरस्टँड व्हॉट वॉज द. आणि म्हणजे तू आता म्हणतोयस तर मी त्यांच्या पार्टनरशिप बघतोय, त्यांच्यात एक म्हणजे कुठलीच पार्टनरशिप 50+ नाही.
सगळ्या म्हणजे 32, 40, 43, 31. आणि ह्याचं रिझन हेच येणार आहे की इंटेंट, प्रत्येकाने इंटेंट दाखवला आणि म्हणून ती विकेट जात राहील, विच इज ओके. तो इंटेंटच नसेल तर तुम्ही 72 काय, तुम्ही 100ची पार्टनरशिप करा. अरे पण उपयोग काय जर त्याच्यासाठी तुम्ही 70-80 बॉल खर्च करणार असाल तर त्या 100 रनला काय उपयोग आहे त्या 100 रनचा? म्हणजे एवढं असं नाही मला वाटलं की चेन्नईनी कमी स्कोर केले, 207च अरे नाहीतर एक्झॅक्टली. पण जाऊ दे, म्हणजे मला सुद्धा 208 झालं ना तेव्हा मला ऑफकोर्स म्हणजे मी बॉलिंगला आपण क्रिटिसाइज केलंच आणि मला असं वाटलं की 208ने ही बॉलिंग अशी होती की मुंबई त्यांना 195 पर्यंत थांबू शकत होतं. 10-15 रन थोडे एक्स्ट्रा झाले, म्हणजे नो बॉल वगैरे पडले, हार्दिक पांड्याची सेकंड ओव्हर वाईड आणि या सगळ्या गोष्टी जरा कव्हर केल्या तर 190 पर्यंत थांबवायला हवं होतं. बट तरी सुद्धा मला कॉन्फिडन्स होता की 208 ठीक आहे, मुंबई करले की. पण बुमराचा एक तो किडा बाहेर येत असतो सारखा, पाय थोडासा पुढे जात असतो, बरेचदा होतं असं. नाही, बुमरा तर नंतर एक झाला रे, पण हार्दिकने 2 नो बॉल टाकली का? नाही, बुमराने 2 टाकले, हार्दिकने 1 टाकलं. अच्छा, बुमराने 2 टाकले. ओके ओके. म्हणजे काय बुमरा मॅनेज करतो नंतर. हा एक्झॅक्टली. पण स्टील नॉट अ गुड एक्झाम्पल. चैतन्य, मला खरंच वाटलं नव्हतं मी असं कधी बोलेन. आणि म्हणजे मी स्पेसिफिकली मी असा पटकन इतक्या लवकर कॅप्टन्सीवर क्रिटिसिझम करणारा नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की ठीक आहे यार, थोडा और चान्स देना चाहिए. इतक्या लगेच नाही कळू शकत. आणि इतक्या लगेच म्हणजे मी मॅचेसचं पण नाही, म्हणजे सीझन्सचं म्हणतो की 1-2 सीझन गेल्यानंतर मग तिसऱ्या सीझनला कदाचित कळू शकतं, तिसऱ्या चौथ्या, की ऍज अ कॅप्टन ही व्यक्ती कशी आहे. बट नाही यार, म्हणजे मला असं वाटतं यार रोहितला द्या कॅप्टन्सी परत. सॉरी म्हणजे हार्दिक म्हणजे प्रॉब्लेम काय होईल माहिती का तुझ्या याच्यावर, तर रोहित आता घेणार नाही कॅप्टन्सी. हा भाग झाला, तो तर नाही घेणार, ते तर झालं. तो म्हणेल खड्ड्यात जात मी नाही घेणार कॅप्टन्सी. दुसरं म्हणजे टोटली अग्री तुझे म्हणतोस, हार्दिक पांड्या म्हणजे मी तुला आठवत असेल तर मी कौतुक करतो त्याच्या कॅप्टन्सीचं सुरुवातीला, जेव्हा पहिली मॅच जिंकली आणि पुढे चाललं. पण आय रिअली वॉन्ट टू कंप्लेन नाव, कारण त्यांनी तो खूप फ्रस्ट्रेटेड आणि खूप ॲरोगंट कॅप्टन वाटतोय मला गेल्या काही मॅचेस मध्ये. त्याचा ऍटिट्यूड मला आवडतच नाही, अजिबातच आवडत नाही. ठीक आहे, तू आधीपासूनच तसा आहेस, आय टोटली अग्री. पण जेव्हा तू मार खातोयस किंवा तुम्ही जिंकत नाही आहात तेव्हा ऍटिट्यूड दाखवून म्हणजे काय होणार आहे? आणि असं पण नाहीये की तू परफॉर्म करतोयस चल, असंही नाही होते. म्हणजे मी अगेन आय वोंट क्रिटिसाइज हिज ॲरोगन्स ऑर हिज टेम्परामेंट, बिकॉज मला असं वाटतं की काही जण म्हणजे काही जण शांत राहून डिसिजन छान घेतात, काही जण खूप एक्साइट होऊन किंवा अॅनिमेट होऊन चांगले डिसिजन घेतात. हा ज्याचा त्याचा स्वभावाचा भाग की कोण कसं, पण अल्टिमेटली तो डिसिजन्स कसे घेतो आणि तो गेम कसा चालवतो हे जास्त इम्पॉर्टन्स आहे. तू किती शिव्या घालतोस याला 0 व्हॅल्यू आहे जर तू डिसिजन चांगले घेतोस. म्हणजे पण जेव्हा कॅप्टन स्वतः ॲरोगंट, त्याचं ते नेचरच आहे असं म्हणूया आपण, पण त्या ॲरोगन्सी बरोबर जेव्हा तो स्वतः फ्रस्ट्रेटेड असतो ना, तू पाहिलंस तर आता बॉलिंग मध्ये पण मार खातो गेले 2 मॅचेस आणि बॅटिंग मध्ये पण ही इज फ्रस्ट्रेटेड. मागच्या मॅचला त्याला बॉलला बॅट लावताच येत नव्हतं. एक्झॅक्टली. आज चल ठीक आहे तो मारता आऊट झाला, पण ही इज फ्रस्ट्रेटेड. आणि प्लस असं पण नाही की जर तो परफॉर्म करत नाही पण टीम जिंकते, असंही नाही. टीम ही डुईंग रिअली बॅड. तो जो काय म्हणजे चढत जातोय ते परफॉर्मन्स, अंडर परफॉर्मिंग आणि फ्रस्ट्रेशन आणि तो ऍटिट्यूड, इट्स नॉट म्हणजे त्यालाही काही हेल्प होत नाही त्या ऍटिट्यूड. ऍज अ लीडर ते चांगलं दिसत नाहीये समोर त्याच्या, म्हणजे तो एक्सप्रेस करणारा प्लेअर आहे. सो आय डोंट माइंड दॅट ऍक्च्युली, असं मला वाटतं. पण ते इट्स नॉट लुकिंग गुड मुंबईच्या साईडने. आणि मला फक्त हार्दिकला अजिबात ब्लेम करायचं नाही या बाबतीत. मॅनेजमेंट त्याच्यापेक्षा जास्त जबाबदार आहे या सगळ्या डिसिजनसाठी. मला तुम्ही अश्विनी कुमारला आत्ता आणलंय जेव्हा तुम्हाला कट टू कट तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या मॅचेस जिंकण्याची इतके दिवस त्याला बसवून ठेवलं होतं आणि ते शार्दूलला आणि चहरला डोक्यावर घेऊन नाचत होतं. आत्ता त्याला आणलंय. म्हणजे खूपच डिसिजन्स यावेळेला बरेच चुकले. टीम खूप भारी होती सुरुवातीला, अजूनही आहे, पण डिसिजन्स खूपच चुकतात मॅनेजमेंटचे सुद्धा. जयवर्धनेचा टच मला वाटतं नाही. येस, त्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणजे तुझा हा पॉइंट पण मला बरोबर. पण कसं आहे माहिती का चैतन्य, जेव्हा तुम्ही खूप जास्त चांगलं परफॉर्म करताना तेव्हा या सगळ्या गोष्टींवर पांघरून
येतं की तुमचं ऍटिट्यूड, कसं वागता, काय करता, काय बोलता, किती शिव्या घालता, किती चिडता, हे सगळं झाकलं जातं जो तुमचा परफॉर्मन्स बोलला तर. पण जर तुमचा परफॉर्मन्स येत नाही, नुसतंच फ्रस्ट्रेशन दिसतंय आणि मग ते जसं तू म्हणालास देन इट्स नॉट लुकिंग गुड. आणि या आधी जेव्हा हार्दिक पांड्या केव्हा म्हणजे मी खूप आधीच म्हणतोय, पोलार्ड आणि हार्दिक हे एकत्र खेळायचे आणि खूप जबर, तर तेव्हाचा ऍटिट्यूड तू जर हार्दिकचा बघितलास तर तो सुद्धा म्हणजे सूर्यासारखाच होता. च्युइंगम नसेल खात पण असं चिल, काम आणि एकदम असं कॉन्फिडन्स नाही यायचा. तो फ्रस्ट्रेटेड नसायचा, तो चिल असायचा आणि तो एकदम कॉन्फिडेंटली यायचा आणि सुरू करायचा. एक्झॅक्टली, तो कॉन्फिडन्स आणि तो ऍटिट्यूड तेव्हाच चांगला दिसतो जेव्हा तो याच्यामध्ये म्हणजे फ्रस्ट्रेशन नसतं त्याच्या बाजूला. एक्झॅक्टली. पण फ्रस्ट्रेशन आलं ना की डझंट लुक. येस. आणि हे सुद्धा कुठेतरी आहे की त्याच्या फ्रस्ट्रेशनला ना, आता मला असं वाटतं आजची मॅच बघून तर हे म्हणजे मी इतके दिवस फक्त बघत होतो, पण आता मी म्हणतोय की त्याच्या फ्रस्ट्रेशनला तो स्वतः पण जबाबदार आहे. की म्हणजे ठीक आहे, प्लेयर्सने चांगलं केलं पाहिजे हे जेव्हा तू एक्सपेक्ट करतो तेव्हा तुझा प्लॅन पण तसा असला पाहिजे. तुझे प्लॅन चुकतायत आणि मग प्लेयर्सने मार खाल्ला किंवा प्लेयर्सने, तुझं स्वतःचं फ्रस्ट्रेशन तू प्लेयर्सवर नाही काढू शकत. आता तो प्लेयर्सवर काढतोय असं माझं नाही म्हणणं, पण एकंदरीत त्याचं जे फ्रस्ट्रेशन आहे की सेम, आणि आपण जे कव्हर केले मुद्दे तेच की जर तू 15+ रन्स खातोयस तर दुसरीवर टाकू नको. खूप सोप्या गोष्टी आहेत रे या, म्हणजे या काही फार रॉकेट सायन्स पण नाही हे समजायला. मागच्या मॅच मध्ये क्रिशने पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग केली होती, त्याला देऊया. अल्ला गझनफर चांगला खेळतोय, त्याला मिडल ओव्हर्स देऊया. अश्विनीला पण मिडल ओव्हर्स देऊया. सो असे खूप सिम्पल प्लॅन होता हा. आणि मी हेच एक्झॅक्टली मला असं वाटलं होतं की हार्दिक पांड्या रोहित शर्माकडून ही गोष्ट शिकेल की रोहित शर्माने काय वेगळं केलं होतं गाईज. म्हणजे जे एमआयचे फॅन्स आहेत ते म्हणजे ते अग्री करतील की रोहितने ना नेहमी गोष्टी सिम्पल ठेवल्या. उगाच एक्स्ट्रा कॉम्प्लिकेट स्वतःसाठी काही करून घ्यायचंच नाही. जो जिथे चालतोय तो तिथे चालू द्या. हा, तुमचा प्लॅन फेल होताना दिसला तरच गरज आहे तुम्ही काहीतरी प्रोएक्टिव्हली काहीतरी चेंज करण्याची. आज काय केलं हार्दिकने, आज गरज नसताना प्रोएक्टिव्हनेस दाखवून काहीतरी एक्सपेरिमेंट करायला गेलं. कशाला? मला ना म्हणजे हार्दिकला तर करायचंच आहे, पण हे जे प्लॅनिंग होत असेल, पण तुला वाटतं कसं फक्त हार्दिकचे डिसिजन्स असतील किंवा त्याला आता तू म्हणाला असं चिठ्ठीवर काहीतरी येत असेल की हे ट्राय कर? नाही, मला असं वाटतं की हे फक्त हार्दिकचे डिसिजन. आणि बिंग म्हणजे अगेन मी काही पर्सनली ओळखत नाही हार्दिकला, पण जेवढं आपण ओळखतो, तुला असं वाटतं हार्दिक कोणाचं डिसिजन ऐकेल? नाही, ऐकेल असं मला वाटत नाही, पण सजेशन्स तो आय डोंट थिंक. मला म्हणजे तो असं म्हणायचंय ना. हा एक्झॅक्टली, मला यासाठी म्हणायचं आहे ना की मुंबई शेवटची IPL 2020 ला जिंकली. आता त्यानंतरची ही 6वी IPL आहे. बरोबर. लास्ट 5 IPL मध्ये मुंबई एकाच सीझन मध्ये आय गेस प्लेऑफला आली. मागच्याच वर्षी तेही असंच म्हणजे हरता प्लेऑफला आले. एक्झॅक्टली. सो हे जे सीझन्स आहेत ना हे डिझास्टरस होते मुंबईसाठी. असं पण नाही की मुंबई फायनलला आली आहे किंवा प्लेऑफ मध्ये एक्झॅक्टली खाली असायचे किंवा क्वालिफाय नाही व्हायची. डिझास्टर. सो तेव्हा जी मॅनेजमेंट होती ती आय थिंक 2 वर्षापूर्वी बदलली होती जेव्हा हार्दिक आला मुंबईमध्ये परत. बरोबर. आणि जे काय गाण केली होती तेव्हा बाउचर वगैरे होता. पण तेव्हापासूनची म्हणजे परत नंतर जयवर्धनेला आणलं त्यांनी. पण एकूणच जे काय 5-6 गेले वर्ष चालत नाहीये आणि T20 गेम खूप 5-6 वर्षात बदललेला आहे. मागच्या वर्षात मला म्हणजे खास करून ह्या T20 वर्ल्ड कप नंतर तर ड्रास्टिक चेंज झाला. एक्झॅक्टली. म्हणून मला असं वाटतं की मॅनेजमेंटचा जास्तीत जास्त दोष आहे याच्यामध्ये. हार्दिक पांड्याचा पण आहेच, प्रश्नच नाही. मला नाही वाटत रे, म्हणजे असेल म्हणजे मी अगदीच डिनाय नाही करत की मॅनेजमेंटचा काही दोष नसेल. जसं आपण ऍक्च्युअली आधी पण कव्हर केलंय की जिथे तुमचा कोचच म्हणतो 180 इज अ गुड स्कोर इन दिस ग्राउंड, तर तिथे तो माइंडसेट कळतोय. पण तुला असं वाटतं का की जयवर्धने 180 इज अ गुड स्कोर म्हटलं म्हणजे ते हार्दिकला पटलं पाहिजे? तो एका T20 वर्ल्ड कपचा पार्ट होता ज्याने बघितलं डोळ्यासमोर 200 रन होताना आणि ते स्वतः न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिकेच्या सिरीज मध्ये 200 अगदी म्हणजे असे सहज करून जायचे. प्लस या IPL मध्ये एकच MI आणि CSK सोडलं थोडंफार, तर बाकी सगळे 200 सव्वा 200 करतायत. तर एवढं पण हार्दिकला माहिती नसेल की जयवर्धने जरी 180 म्हणतोय तर तो 180 नाही. अरे पण इंडियाच्या टीमकडे गंभीर होता. नाही मी तेच म्हणतोय ना. नाही तुझं म्हणणं बरोबर आहे. फक्त मला असं वाटतं की फक्त हार्दिकला हे गोष्टी कन्व्हिन्स करण्यापलीकडे जेव्हा टीम मिटिंग्स किंवा जे काय कॉन्व्हर्सेशन होत असतील तेव्हा कोचचा संपर्क बाकीच्या प्लेयर्सशी पण येतो. त्यावेळेला मला
वाटतं की म्हणजे काय चाललंय तिकडे ते हा, मला म्हणजे कळतं. आता- कारण बाकीचे प्लेयर्स पण तसेच अनपरफॉर्मिंग आहेत. मी ना 100% मला माहिती होता आज तिलक वर्मा खेळणार नाही, कारण तो मागच्या मॅच मध्ये 100 मारली होती अँड ही इज डन. म्हणून मी म्हणलं होतं की एका परफॉर्मन्सनी प्लीज हुरळून जाऊ नका, नाही, पुढे नाहीच, तोंडावरच नाहीच. आपटणार आहे. आणि आपण अगेन तू पण जेव्हा परफॉर्मन्स म्हणतोयस किंवा मी परफॉर्मन्स म्हणतोय तेव्हा गाईज प्लीज रन्स नका म्हणू, बिकॉज आम्ही रन्स बद्दल बोलतच नाही होत. 10 बॉल 15 रन 20 रन हे सुद्धा चांगलं परफॉर्मन्स आहे. प्रत्येक वेळेला सेंचुरी इज नॉट म्हणजे रिक्वायर्ड अँड तसं काही गरजेचं पण नाहीये. तुम्ही 10 बॉल 20 रन केले तरी तुम्ही केलंय तुमच्या पद्धतीने. खूप केलं. येस तुम्ही 10 तो इंटेंट दाखवणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक वेळेला इंटेंट बद्दलच बोलतोय बऱ्याचशा मॅचेस पासून. आता तू म्हणतोयस ते सिम्पल मॅच होता. तू 10 बॉल 20 म्हणालास म्हणून मला एक ते आठवलं. सिम्पल मॅच होतं. म्हणजे मी असा विचार करायचो की T20 गेमला जर तुम्ही 10 बॉल खेळलात तर तुमच्या 15 किंवा त्याच्या प्लस रन झाले पाहिजे. तुम्ही 20 बॉल खेळलात तर तुमच्या 35 ते 40 रन झाल्या पाहिजे 20 बॉल खेळलात तर. आणि तुम्ही 30च्या वर बॉल खेळलात, 30-40 बॉल खेळलात, समज 30 बॉल खेळलात तर तुमच्या 70 ते 80 रन झाल्या पाहिजेत. मिनिमम तुमचा 200 तरी जेव्हा तुम्ही 30 प्लस बॉल एक्झॅक्टली. तुम्ही प्रोग्रेस करता आहात इनिंग्स मध्ये, तुम्हाला एक्सपिरियन्स होते बॉल्स घेऊन, तर यू शुड ऑलवेज प्रोग्रेसिव्ह इन युअर स्ट्राईक रेट. कमी नाही होता कामा. राईट. आणि एस्पेशली बेटर यू गेट आउट. म्हणजे मलाही असं वाटतं की मी तरी सुद्धा चल बिकॉज तुम्ही नवीन आहात, मी म्हणतो की तुम्ही पहिले 6 बॉल 6 रन ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. पहिल्या बॉल पासून इंटेंट दाखवा असं नाही माझं म्हणणं. पण जेव्हा तुम्ही 6 बॉल म्हणजे तुम्ही बेसिकली 20 ओव्हर मधल्या 1 ओव्हर तुम्ही खाल्ली आहेत ऑलरेडी आणि तुम्ही 6च रन केलेत. आता हे तुमचं कर्तव्य आहे पुढच्या 6 बॉल खेळताना की तो एक्सेलरेट झाला पाहिजे. किती ते माहित नाही, पण आता तुम्ही 100च्या स्ट्राईक रेटने नाही खेळू शकत. आता तुम्ही कमीत कमी 120-150 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही हे जस्टिफायच नाही करू शकत. म्हणजे मी मागच्या मॅच मध्ये सुद्धा मी हे जस्टिफायबलच नाहीये की तुम्ही 20 बॉल आणि 19 रन आहात. हे तिलक वर्मा बद्दल बोलतोय मी. हे त्याने बिकॉज तो 350चा स्ट्राईक रेट झाला म्हणून त्याने तो कव्हर करू शकला त्याच्या आधीचे 20 बॉल आणि तो टोटल 200-250चा स्ट्राईक रेट बसला. नाही तर 20 बॉल मध्ये 19 रन हे कुठल्याच अँगलने जस्टिफायबल नाही. बघ ना, विचार करतो 22 बॉल 19 होता आणि आउट झाला असता 2-3 बॉल अजून खेळून, तर म्हणजे काय झालं असतं. तुम्ही 5 बॉल 5 रन 6 बॉल 6 रन एवढं जस्टिफायबल आहे, ठीक आहे की तुम्ही 1 ओव्हर घेतली समजण्यासाठी. याच्यापेक्षा जास्त 1 बॉल सुद्धा यू कॅनॉट अफोर्ड टू लूज. म्हणजे यु नो गेम असा झालाय. म्हणजे येस. आणि तुम्हाला त्या दृष्टीने अडॅप्ट व्हावंच लागेल. आणि खास करून जेव्हा रन्स ऑलरेडी बोर्डवर आहे, तुम्हाला चेस करायचे असं पण नाही की तुम्ही पहिली बॅटिंग करताय. आणि मुंबईला या तराजूमध्ये तोललं जात आहे बिकॉज ते 5 IPL जिंकलेले आणि सगळे स्टार परफॉर्मन्स. एक्झॅक्टली. आणि टीम नक्कीच तेवढी कॅपेबल आहे यावर्षी. सो अनफॉर्च्युनेटली ते होत नाही, ते दिसत नाही. आणि खरं तू म्हणतोयस तसं आता माहित नाही की हे आता हार्दिक पांड्या चे डिसिजन्स आहेत आणि ते चुकतायत का काही इंटरफिअरन्स होतोय त्याच्या कॅप्टन्सीमध्ये आणि कोच टीमकडून. पण मला वाटत नाही. मला असं का वाटत नाही ह्याचंही रिझन असेल की हार्दिक पांड्या सुद्धा तेवढा जुना प्लेअर आहे मुंबईचा आणि त्याचंही त्या कोचिंग स्टाफ बरोबर किंवा त्या मॅनेजमेंट टीम बरोबर जुने संबंध आहेत. म्हणजे आज नाही झाले. त्यामुळे पूर्णपणे मॅनेजमेंटला दोष देणं पण बरोबर नाही. मॅनेजमेंटने कोणाला खेळवायचं, एवढ्या लेट का आणलं यांना, म्हणजे अश्विनी कुमार किंवा नवीन प्लेयर्सना, हा प्रश्न आहेच. पण आणल्यानंतर कसा गेम चालवायचा हे तर हार्दिक पांड्याच्याच हातात आहे. आणि मी तर म्हणतो हार्दिक पांड्या पण सोड रे. क्विंटन डिकॉक, नमन धीर आणि आज अजून कोण, सूर्या, यांना तर माहितीये ना गेम की कसा चालतो. हार्दिक पांड्या किंवा मला सांग, तू सूर्यकुमार यादव आहेस किंवा तू नमन धीर आहेस, तर तुला हार्दिक पांड्याने सांगायची गरज आहे का की पहिलं कसं खेळ, किंवा तुला महिला जयवर्धनेने सांगितल्यावरच तुला कळू शकतं का? अरे मी नाहीच सांगितलं पाहिजे. एक्झॅक्टली नाहीच सांगितलं पाहिजे. हे तुला कळायला पाहिजे की तुला सुरुवात कशी करायची. जॉब प्रोफाईल आहे तुमची. येस, एक्झॅक्टली. आणि काय आता आपण बोलू म्हणजे तुला बेस्ट एम्प्लॉई ऑफ द अवॉर्ड मिळाल्यानंतर पण तुझा मॅनेजर तुला सांगत असेल की कसं काम कर, तर म्हणजे मग कठीणच आहे. म्हणजे पण मी आता बघत होतो मुंबईला ऍक्च्युली आता वेळ आहे मुंबईकडे. पुढची मॅच 6 दिवसांनी 29 तारखेला डायरेक्ट सनरायझर्स हैदराबादची. ते सॉलिड फॉर्म मध्ये आहेत आता, गेल्या 3 मॅच जिंकलेले. अभिषेक शर्मा परत फॉर्म मध्ये आलेला आहे.
पण मुंबई आता त्यांच्या म्हणजे सो कॉल्ड म्हणतात तसं ड्रॉइंग बोर्डकडे जायला त्यांच्याकडे आणि काही फेरविचार करायला त्यांच्याकडे आता 6 दिवसाचा वेळ आहे. अरे पण 3 वेळा झाला की फेर विचार करून, अजून किती फेर विचार करायचा? इंटेंटच नसेल ना तर तुम्ही ड्रॉइंग बोर्डवर काही करा. मी का म्हणतो माहितीये का, पुढची मॅच बघायला मी जाणार आहे. खरा काहीतरी SRH. सो मागच्या म्हणजे याच्या आधीची मॅच मी बघायला गेलो होतो ना, ती पण मुंबई वर्सेस SRH ची मॅच होती. बरोबर. आणि इतकी घाण मॅच झाली होती ती. 118 काहीतरी केले होते SRH आणि मुंबईला ते पण चेस करता आले नव्हते. 108 ला ऑल आउट झाला होता काहीतरी असं समथिंग. सो आय होप मुंबई टफ फाईट देईल, जिंकेल यावेळेला. म्हणून आय होप काहीतरी 6 दिवसात मॅजिक करा असं काहीतरी आय होप. आणि अशा मॅचेस म्हणजे तू म्हणतोयस तसं की मार्जिन आणि ती टफ फाईट आणि तो गेम ती भूक की कोण जिंकते कोण हरते, ह्या मॅचेस बघायला मजा येते. कोण हरतं कोण जिंकतं इज सेकंडरी. पण जेव्हा अशा क्लॅश होतात ना की अरे यार एकदम कट टू कट मॅच आली किंवा म्हणजे काही होऊ शकतं या मॅच मध्ये सांगता येत नाही, अशा मॅचेस बघायला जास्त मजा येते IPL मध्ये. आणि कोणालाही ते MIचीच असं काही नाही. तर त्या इंटेन्शनने झाल्या मॅच तर ठीक आहे, नाही तर ह्या अशा जर मॅच असतील की तुमच्या पहिल्या 6 ओव्हरमध्येच संपते की संपली चला घरी चला निघा, तर काही म्हणजे मजा पण नाही उरत आणि फॅन्सना पण मजा नाही अशा मॅच बघायला. मजा नाही. बरोबर. अरे एवढं तिकीट महाग येतं की तुम्ही जर असं केलं तर फॅन्स येणार नाही बघायला. हा म्हणजे का अर्थच नाहीये. 5-5 हजाराचं एका माणसाचं तिकीट आहे आणि एवढा खर्च करून जर फॅन तुम्हाला बघायला येत असेल तर काहीतरी तरी द्या त्यांनी. आता 2च गोष्टी आहेत इथून पुढे. आपण जरा थोडं उत्तरार्धाकडे येतोय, आता आलोच होत. तर आता इथून 2च मार्ग घ्यायचे आहेत. मला असं वाटतंय जर अख्खा सीझन MI असंच लंगडत खेळली, माहित नाही आपल्याला आता काय होणार आहे पुढचं, काहीच माहिती नाही. पण मला असं वाटतंय की जर MI अशीच लंगडत खेळली अख्ख्या सीझनभर, तर ह्या सीझन नंतर पुढच्या सीझनला आयदर मॅनेजमेंट चेंज झालेली दिसेल किंवा कॅप्टन चेंज झालेला दिसेल MIचा. आणि MI या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे, हे म्हणजे हे आपल्याला माहिती आहे की MIला नॉनसेन्स नाही आवडत, MIच्या ओनर्सना नॉनसेन्स नाही आवडत आणि त्यांना रिझल्ट्स हवेत. सो हे किंवा या 6 दिवसात काहीतरी बघायला. सो आयदर आज आपण म्हणलंय की मुंबई बॅकफुटवर असताना खूप चांगली खेळते, ते ऑलवेज ट्राय टू कम बॅक किंवा दे कम बॅक ऍक्च्युअली. पण आता दे हॅव नथिंग टू लूज, दे हॅव टू गो ऑल गन्स ब्लेझिंग. येस, त्यांना ऍक्सिलेटरवरच पाय ठेवला पाहिजे. येस, बाकी काही आता त्यांना दे कॅनॉट सेकंड गेस. आणि मॅनेजमेंट आणि हार्दिक पांड्या या दोघांनाही कळलेलं आहे की या पुढच्या मॅच जर आम्ही चड्डीत राहून खेळलो नाही आणि जर ते जिंकू शकलो नाही तर गेम फिरणार आहे पुढच्या IPLला. हे कुठेतरी दिसतंय, हे अपकमिंग आहे. तर आयदर ते म्हणतात ना की एक तो सब पट्टे डाल दो आणि आत्तापासूनच घाम गाळायला सुरुवात करा. 6 दिवसात असं काहीतरी स्ट्रॅटेजी घेऊन या की जेणेकरून नुसताच हा IPL सीझन नाही, पुढच्याही IPL सीझनला सेम फॉर्मॅट आणि सेम फॉर्म्युला लागू होईल. नाही तर आपण ह्या सीझन मध्ये असंच खेळत राहिलो तर आपल्याला नक्कीच मोठी न्यूज ऐकायला मिळेल पुढच्या IPL. नक्कीच प्रश्नच नाही. सो असं बेसिकली जे काय 50 मिनिटाचं फ्रस्ट्रेशन काढून झालेलं आहे आणि म्हणजे आम्हीच एवढे फ्रस्ट्रेट झालोय तर आय एम शुअर की MIचे जे फॅन्स आहेत ते सगळेच फ्रस्ट्रेटेड असतील आणि दुःखी असतील की यार काय करताय म्हणजे तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये. नंबरात येणाऱ्या मुलाकडून असा पेपर जाण्याची अपेक्षा नसते की म्हणजे तुम्ही सिली मिस्टेक करताय आणि तेही सोप्या पेपरमध्ये. आता अजून काय बोलणार. सो ठीक आहे. सो आता यानंतर आयदर शिखर आहे नाहीतर गटर आहे, आता माहित नाही काय होतंय. सो बघूया, इंटरेस्टिंग. आणि आय होप चैतन्य की तुझ्या तिकिटाचे पैसे वसूल व्हावे पुढच्या मॅचचे आणि काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळावं. अगेन विन लूज नथिंग मॅटर्स, पण काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळावं असं अपेक्षा आहे. आणि वानखेडेला आहे मॅच, सो तेही इंटरेस्टिंग आहे. तर आता बघूया पुढे काय होतंय. आणि तुम्हाला इतकं स्लो तुमचं, आणि मी खरं सांगतो रे चैतन्य, जो MIचा पहिल्या पॉवर प्ले मध्ये जो स्ट्राईक रेट आणि रन रेट असतो ना, तोच आहे आपल्या सबस्क्रायबर्सचा, म्हणजे नवीन जे बघणार आहे त्यांचा. म्हणजे पहिल्या तुम्ही वर्ल्ड कप मध्ये असं धडाधड सबस्क्राईब केलं आणि एकदम म्हणजे हाफ सेंचुरी मारली आणि आता एकदम टुकू जेमतेम 60 वर पोहोचतायत 50 बघता आहात तुम्ही.
हा म्हणजे तुम्ही बघतायत एक बटन आहे की जे तुम्हाला दाबायचं आहे, ज्याचे पैसेही नाही पडत, काहीच नाही. उलट आमचा जर व्हिडिओ आला नवीन तर तुमच्या म्हणजे तुम्हाला विदाऊट नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल की नवीन व्हिडिओ आलाय, तर करून टाका यार सबस्क्राईब. आणि लाईक केलं तर काही तुमचं बिघडणार आहे का? तर मराठी माणसासारखं अशी ही कुठली वृत्ती आहे की दुसऱ्याचं कौतुक नाही करायचं? करा की कौतुक, काही हरकत नाही, आम्हाला बरं वाटेल त्याच्यात. येस, नक्कीच. आणि शेअर पण करा, सांगा अजून मराठी लोकांना. असे जेवढं तुम्ही भरभरून कमेंट लाईक कराल ना, तसं चैतन्य सारखं आम्ही हळूहळू छान खर्च करून तिकीट काढून जाऊ मॅचेस बघायला. तर ते आम्हाला मोटिवेशन तेव्हा येईल ना की यार आपले बघतायत मॅच आणि आपल्याला प्रोत्साहन देत आहेत. तर काय माहिती, कदाचित आम्ही जरा असा स्टेडियम मधलं पण व्ह्यू आणि जरा रील आम्ही आणू काहीतरी इंटरेस्टिंग. नक्कीच. सो करा जरा शेअर करा, आवडतील जे तुमचे फ्रेंड्स आहेत की जे क्रिकेटच्या संदर्भात आहेत, आपले मराठी जनता आहे, त्या सगळ्यांना पाठवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. ते सूर्यकुमार सारखं खेळू नका. प्लीज प्लीज तसं नका करू. सो बघत राहा फुलटॉस मराठी.